नमस्कार. आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. कालच गुरुपौर्णिमा झालेली आहे. तर आपण सगळ्यांनी मेडिटेशन करून ही साजरी केली असेल असा माझा विश्वास आहे. बिकॉज ती खरी गुरुपौर्णिमा आहे, जेव्हा तुम्ही मी कोण आहे ह्या ओळखण्याकडे जाता. अंधाराकडनं प्रकाशाकडे जाणं म्हणजे काय, तर हा देह, हे मन, हे नश्वर आहे, हे तात्पुरतं आहे. मग माझी कायमची आयडेंटिटी काय आहे? तर माझा आत्मा ही माझी कायमची आयडेंटिटी आहे. त्याला ओळखण्यासाठी जे प्रयत्न आपण करतो, ती आहे मेडिटेशनची अवस्था. आणि त्याबद्दल सतर्क होणं ही पहिली स्टेप आहे. आणि मग त्यामध्ये दृढ राहणं आणि बैठक वाढवत राहणं, हे करण्यासाठी गुरु आवश्यक असतो. आणि म्हणून साधना करणं हे जर का आपण केलं, तर तुमचं खरं गुरुपौर्णिमा साजरी झाली असावी. आणि आय होप सगळ्यांनी हे केलेलं आहे. आज आपण गीतेचा 4था जो अध्याय आहे त्याच्या पुढच्या भागाकडे आपण जाणार आहोत. मागच्या वेळी आपण काय बघितलं, आपण जस्ट एक नजर टाकूया, सो दॅट आपल्याला पुढचा रेफरन्स चांगला लागू शकेल. आपण असं बघितलं की कृष्णाने असं म्हणलेलं आहे गीतेमध्ये की चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्म विभागशः. म्हणजे मनुष्य आपल्या विचारांमध्ये, आपल्या थॉट प्रोसेसमध्ये कुठल्या प्रकारचे भाव ठेवतो, कुठल्या प्रकारचे विचार ठेवतो, त्याच्यावरनं चातुर्वर्ण निर्माण होतात. म्हणजे ज्याच्या मनामध्ये केवळ ब्रह्माला ओळखणे हा विचार आहे आणि त्याप्रमाणे त्याची सगळी कर्म होत आहेत, तो ब्राह्मण समजावा. ज्याच्या कर्मामध्ये कायम कीर्ती, मान, सन्मान हे मिळावं असं आहे, तो क्षत्रिय समजावा. ज्याच्या कर्मांमध्ये सतत उद्देश आहे की मला पैसा प्राप्त व्हावा, त्याला वैश्य म्हणावं. आणि ज्याच्या मनामध्ये सतत इंद्रियांचा उपभोग, म्हणजे मला झोप आवडणे, अति खाणं आवडणे, किंवा लक्झरीच्या गोष्टी अनेकानेक आवडत राहणे, त्याला क्षुद्र म्हणावा. सो चा चातुर्वर्ण जे निर्माण झाले आहेत, जे कृष्णाने सांगितले आहेत, ते आपल्या मानसिक, वैचारिक कर्मांनुसार निश्चित होतात. आणि म्हणूनच आपण आपलं कर्म कसं आहे त्याप्रमाणे आपला जो एक कुठल्या वर्णामध्ये आपण बसतो ते ठरलं जातं. आणि हे कंटिन्युअस बदलत आहे. आपल्या जीवनाच्या रोजच्या घडामोडी ज्या घडतायत, त्याच्यामध्ये कंटिन्युअसली प्रत्येक घटनेमध्ये आपण वेगवेगळ्या वर्णांमध्ये आहोत. परंतु अल्टिमेटली ज्यावेळी तुम्ही एक लेव्हलला पोहोचता, आयुष्याच्या एका टप्प्यावर पोहोचता, त्यावेळी ॲटलीस्ट तुम्हाला कळलं पाहिजे की मला काय, म्हणून कुठल्या वर्णामध्ये मला बसायचं आहे आणि माझी कर्म कशी असली पाहिजे. आणि मग त्यासाठी म्हणजे कर्म काय आहे, अकर्म काय आहे, विकर्म काय आहे, हे सुद्धा आपण बघितलं. तर हे कळणं, याला सुद्धा अनेक विद्वान, पंडित हे सगळे लोक याच्यामध्ये कन्फ्युज्ड आहेत. आणि म्हणूनच आपण हे सुद्धा बघितलं की कर्म काय आहे, अकर्म काय आहे आणि विकर्म काय आहे. कर्म म्हणजे आत्ताचं कर्म, क्रियामान कर्म, की ह्या क्षणी जी घटना घडते आहे त्याच्यामध्ये रिॲक्ट होण्यासाठी किंवा रिस्पॉन्ड करण्यासाठी माझ्या काय काय भावनिक किंवा माझ्या वैचारिक अवस्था काय आहेत, हे झालं आत्ताचं कर्म, जे सगळ्यात महत्वाचं कर्म आहे. अकर्म जे आहे म्हणजे काय, तर ज्या गोष्टी आपण नियत कर्म आहेत, जसं की आपली रोजचा एक डिसिप्लिन आहे, अंघोळ करणे आहे, वेळेवर झोपणे आहे, वेळेवरती उठणे आहे, आपली कर्तव्य जी आपण करतो दिवसभरामध्ये त्यांचं पालन करणं आहे. ते ज्यावेळी आपण टाळतो, मनुष्य टाळतो, तेव्हा ते अकर्म या सदराखाली जातं.
आणि विकर्म म्हणजे काय, तर जाणीवपूर्वक एखाद्याला त्रास होईल, एखाद्याला हर्ट होईल किंवा आपल्या स्वार्थासाठी केवळ कर्म करणं म्हणजे विकर्म आहे. आणि ही सगळी कर्म एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. त्यामुळे आपण काय होऊन गेलं आहे याच्यापेक्षा या क्षणी मी माझं कर्म चांगलं करू शकते का? यावरती आपण जास्त विचार करणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं हे जास्त गरजेचं आहे. आणि मग कृष्णाने असंही सांगितलं, की जर का एवढ्या सगळ्या गोष्टी काही आपल्या लक्षात राहत नाहीत, अरे माझं हे सुकर्म होतं का अकर्म होतं का विकर्म होतं वगैरे. बिकॉज ते सगळे एकमेकांमध्ये गुंतलेले सुद्धा आहेत. म्हणून कृष्णाने सांगितलं, की एक 2-3 कॅटेगरीज त्याने सांगितल्या, की एक तर असे असतात लोक, की ज्यांना ज्ञान प्राप्तीकडेच त्यांचा कल आहे. तर मग अशा व्यक्तींनी साधना करत राहणे हा अतिशय आवश्यक गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर म्हणजे आता असे ज्यांना ज्ञानाच्याच मार्गावरती जायचंय, असे लोकं किंवा ज्यांची ऑलरेडी आध्यात्मिक बैठक तेवढी तयार झालेली आहेत, असे लोकं कमी आहेत. आपल्यासारखे लोक जे आत्ता सुरुवात करतायत साधनेला, नुकतेच जागृत झालेले आहेत, अशी लोकं जास्त आहेत. आणि मग अशा व्यक्तींनी काय करायला पाहिजे? तर एक तर म्हणजे त्यांनी कुठलाही कर्म तुमचं प्लीज म्यूट ठेवा सगळ्यांना. तर कोणतंही कर्म करताना एकतर आपण विचार करतो, की याच्यात माझा फायदा काय आहे? ओके. दुसरा एक प्रश्न असतो किंवा कर्म करताना आपल्याला असंही वाटतं, की हे जे सगळं मला मिळालेलं आहे माझ्या कर्मांमधनं, हे सगळं माझं आहे. मी याचा सगळ्याचा स्वामी आहे. सो याचा जो काही उपभोग घेणं आहे किंवा याचा जे काही विनियोग करणं आहे, हे सर्वस्वी मीच ठरवणार आहे. आपण नियंत्रणाच्या मोडमध्ये जातो. आणि तिसरं असं आहे, की आपण कंपॅरिझन करतो, की माझ्याकडे इतकं आहे, दुसऱ्याकडे किती आहे. सो हे 3 जे मनामध्ये विचार येतात कर्म करताना, एकतर म्हणजे यातनं माझा काय फायदा आहे? या घटनेतून माझा काय फायदा आहे? तर याचं उत्तर असं असलं पाहिजे, की प्रत्येक घटनेमध्ये माझं कल्याण आहे. ओके. सो डोंट थिंक अबाउट फायदा. तो होणारच आहे. याच्यामध्ये माझं प्रत्येक घटनेमध्ये जी घडते आहे, त्याच्यात माझं कल्याण आहे. दुसरं, जे मला प्राप्त झालेलं आहे, हे सगळं मला कृष्णाच्या कृपेमुळे प्राप्त झालेलं आहे. सो हा दुसरा एक विचार आला पाहिजे दुसऱ्या प्रश्नासाठी किंवा दुसऱ्या कर्माच्या सुधारण्यासाठी. आणि तिसरा म्हणजे जे मला मिळालेलं आहे आत्ता या प्राप्त परिस्थिती जी आहे आत्ता माझ्याकडे सगळ्या दृष्टीने तुमचं सामाजिक स्थैर्य असेल, आर्थिक स्थैर्य असेल, रिलेशनशिपमध्ये स्थैर्य असेल वगैरे, वगैरे, करिअरमध्ये हे सगळं जे आहे याच्यामध्ये मी पूर्णतः तृप्त आहे. मला याच्यामध्ये कोणताही बदल अपेक्षित नाही. ही ज्यावेळी आपण उत्तरांकडे जायला लागतो, आपल्या वैचारिक आधी बदल घडून, त्यावेळी आपण मग पुढच्या स्टेजला मनुष्य तयार होतो, जिथे आपल्याला केवळ मला ब्रह्माला जाणून घ्यायचंय, या अवस्थेकडे आपण जाऊ शकतो. ओके. कारण आजच्या टॉपिकचं आपलं नाव आहे, की हिट द लॉजिक बटन. तर एक लॉजिक असं आहे, की माझा फायदा काय आहे? तर मला बाबा यातनं हा पैसा मिळणार आहे, मला ही कीर्ती मिळणार आहे, मला क्लायंट्स मिळणार आहेत वगैरे. याच्या हिट द लॉजिक हे काय म्हणतात कॉमन लॉजिक झालं. ओके. पण सुपर लॉजिक जे आहे, की मला ब्रह्माला, मला जीवनाचा माझा उद्देश काय आहे त्याच्याकडे जायचं आहे. हे सुपर लॉजिकचं बटन आपण प्रेस जर का करायचं असेल, तर पहिल्यांदा वी हॅव टू बिकम अवेअर, की मला या दृष्टीने पुढे जायचंय. सो हे लॉजिक आहे, हे सगळेजण करतात. तुम्ही, मी, आपल्यापेक्षा जे कमी शिकलेले लोक आहेत, आपल्यापेक्षा जास्त शिकलेले लोक आहेत, सगळे विद्वान, सगळे प्रकारची लोकं हे
नॉर्मल लॉजिक सगळेच अप्लाय करतात, त्याच्यात काही विशेष नाहीये. सो तुम्ही सुपर लॉजिक अप्लाय करणार आहात का? आणि जर का ते अप्लाय केलं तर ही उत्तरांपर्यंत आपण येऊ शकतो आणि मग आपण मला ब्रह्माला ओळखायचं आहे याकडे जाऊ शकतो. आणि म्हणूनच गीतेचा पुढचा जो श्लोक आहे 24वा तो असा आहे, ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्म कर्म समाधिना. म्हणजे जर का ब्रह्माला मला जाणायचं असेल तर मला आत्म्याची आहुती देणं म्हणजे आत्म्याला ओळखणं आणि हा आत्मा परमात्म्याचा अंश आहे याकडे जाणं हे मला करणं गरजेचं आहे. आत्म्याची आहुती म्हणजे देह त्यागणे असा अर्थ होत नाही, तर साधना करणे असा त्याचा अर्थ होतो. ब्रह्मेव तेन गंतव्यम, गंतव्य म्हणजे माझं गंतव्य स्थान हा शब्द आपण ऐकलेला आहे. तर माझं अल्टिमेट डेस्टिनेशन काय आहे हे ओळखणं, हे सुपर लॉजिक आहे. तो त्यासाठी साधना करणे ब्रह्मकर्म समाधीना म्हणजे ब्रह्माला अचीव करण्यासाठी जी कर्म व्हायला पाहिजे म्हणजे साधना जी आहे ती आपण करायला पाहिजे. मग आता हे अगेन कृष्णाने असं सांगितलं आहे की एकदा तुम्ही ही उत्तरं मिळाली तुम्हाला किंवा मला प्रत्येक घटनेमध्ये माझा फायदा आहे, मला जे जे यश मिळालेलं आहे हे सगळं कृष्णाच्या कृपेने मिळालेलं आहे आणि जे मला मिळालेलं आहे, जे आता माझं स्टेटस आहे, प्राप्त परिस्थिती जी आहे, त्याच्यामध्ये मी पूर्णतः तृप्त आहे, पूर्णतः समाधानी आहे. हे झाल्यानंतर किंवा हे जर का जमलं नसेल, तर काय करायला पाहिजे? तर त्यांनी असं सांगितलं आहे, की पुढचा जो श्लोक आहे, दैवमेवापरे यज्ञे योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञे यज्ञे नैवोपजुह्वति. म्हणजे दैवमेवापरे म्हणजे ज्या देवता आहेत, आपले इष्ट देवता असते, आपली अजून काहीतरी कोणी कोणी आपल्याला सांगत असतं, की ह्यांचा पाठ करा, त्यांचं हे करा, त्यांचं ते करा, म्हणजे तुम्हाला असे असे फायदे होतील. ओके. ते तुम्ही व्यवस्थित अनुष्ठान केलं, व्यवस्थित जरी केलं, तरी सुद्धा त्यातून तुम्ही इच्छित फल प्राप्त झाल्यानंतर साधनेकडे जाऊ शकताय का? हे बघा, की मी हे देवासाठी मला काहीतरी लाभ होण्यासाठी मी हे काहीतरी केलं. परंतु हे लॉजिक आहे. पण सुपर लॉजिक, की मला ह्यातनं पुढे काय आहे? का मी कायम हेच करत राहणार आहे? की मला ही अडचण आली, मग मी ह्या देवाला देवाची उपासना केली. मला ती अडचण आली, मी त्या देवाची उपासना केली. सो हर्डल्स क्रॉस करत राहणे, हे फक्त मी सांसारिक दृष्ट्या करायचं आहे, काही हर्डल्स जी मला आध्यात्मिक मार्गामध्ये येतील, त्यासाठी मी प्रयत्न करायला पाहिजे. कारण की ही जी हर्डल्स आहेत, हीच माझ्या आध्यात्मिक मार्गातली हर्डल्स आहेत. तर त्यासाठी ब्रह्माज्ञावपरे यज्ञे नैवोपजुह्वति. यज्ञ करणे. यज्ञ म्हणजे काय? आपलं प्रत्येक कर्तव्य जे आपण करतोय, यज्ञ कृष्णाला पण यज्ञ असं म्हणलेलं आहे. कृष्णाचं एक नाव यज्ञ आहे. पण ॲक्चुअली यज्ञ याचा अर्थ असा आहे, की आपली कर्तव्य करत राहणे आणि ती कंटिन्युअसली करत राहणे. कर्तव्य भावनेने करत राहणे विदाऊट एनी एक्स्पेक्टेशन म्हणजे यज्ञ होतो. तर ब्रह्माला जर का प्राप्त करायचं असेल, तर तुम्हाला यज्ञ मांडावा लागेल. म्हणजे कंटिन्युअस बेसिसवरती साधना करणे, हे करायला पाहिजे. आणि मग हे कसं करायचं? म्हणजे व्हॉट आर द थिंग्स की ज्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही लॉजिक बटन हिट करू शकता, सुपर लॉजिककडे जाऊ शकता. तर सगळ्यात पहिलं म्हणजे श्रोत्रादीनिंद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. श्रोत्रादीनी इंद्रियाणन्ये. श्रोत्र म्हणजे कान. सो आणि इंद्रिय म्हणजे आपली जी 5 इंद्रिय आहेत, जी ज्ञानेंद्रिय आहेत, आपलं विजन आहे, आपलं सेन्स ऑफ स्मेल आहे, आपलं सेन्स ऑफ टेस्ट आहे, सेन्स ऑफ आपला टच आहे आणि सेन्स ऑफ हिअरिंग आहे. या सगळ्यांमध्ये संयम बाळगणे हे
पहिल्यांदा हे सुरुवात करा. अशी थॉट प्रोसेस ठेवा. कारण की असे अनेक घटना घडतात. आपल्याला काहीतरी जेवण झालेलं आहे, तरी सुद्धा आपल्या आवडीचा पदार्थ समोर येतो. मिसळ समोर येते किंवा वडापाव समोर येतो किंवा साबुदाणा खिचडी समोर येते आणि आपल्याला असं वाटतं, की नाही, नाही, 1-2 घास खाण्यात काही विशेष बिघडणार नाहीये. किंवा आपल्याला वेट मॅनेज करायचंय, पण समोर काहीतरी गोड खायला आलंय, तेव्हा पण आपण असं करतो. किंवा आपण कुठे आता जसं मी आता काश्मीरला गेले होते. अशा ठिकाणी गेल्यानंतर आपण आपल्याकडे काय-काय आहे ह्याचा विचार न करता अजून भरपूर शॉपिंग करतो. हे काय आहे शॉपिंग करणं? हे सुद्धा कुठेतरी तुमचा अहंकार आहे किंवा मी हे शॉपिंग केलं. सो बेसिकली इथे कुठेतरी संयम बाळगणे, म्हणजे तिथल्या ऑथेंटिक वस्तू घेताना सुद्धा किती घ्यायच्या आणि त्याचा कसा विनियोग मी करणार आहे, हा विचारपूर्वक तुम्ही ते करणं हे गरजेचं आहे. कारण असा संयम जर आला, तरच आपण जी साधना करतोय, जे नामस्मरण करतोय, जो प्राणायाम करतो आहे, त्याच्यामध्ये आपलं लक्ष लागू शकतं. अन्यथा आपलं मन त्याच विचारांमध्ये गुंतलेलं असतं आणि साधनेवरनं आपलं लक्ष विचलित होतं. मन अस्थिर राहतं. तसंच आपल्या आजूबाजूला जे गॉसिप चाललेलं आहे, आपल्या आजूबाजूला जे विषय डिस्कस केले जात आहेत, आपली जी कर्मेंद्रिय आहेत म्हणजे हात, पाय वगैरे, वगैरे, वगैरे या सगळ्यांचा सुद्धा आपल्याला कुठेतरी त्यांच्यामध्ये आपल्याला संयम आणणं, सगळ्या कर्मेंद्रियांमध्ये हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जर का माहिती असेल, की मला योगा करणं गरजेचं आहे, मला वॉक गरजेचा आहे. तर आपण दररोज संयमाने म्हणजे काय, तर डिसिप्लिनने ते फॉलो करणं म्हणजे इंद्रियांमध्ये आलेला संयम आहे. सो संयम असणे याचा अर्थ काही न करणे असा होत नाही. ओके. कारण काय होतं, की जर का हे तुम्ही बाळगलं नाही, तर तुमचं जे ध्यान आहे, तुमचं जे जे काही तुम्ही गोष्टी करताय रेग्युलर बेसिसवरती, त्या तुम्हाला विचलित अवस्था जी मनाची आहे, ती तुम्हाला सतत त्रास देत राहणार आहे. तुमचं मन कायम अस्थिर राहील आणि मेडिटेशन केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा असं वाटतं, की "अरे, मी काय केलं? मला काहीच याचा उपयोग होत नाहीये." तर हे करायला सुरुवात करा. ओके. की मला माझ्या इंद्रियांवरती संयम बाळगायचा आहे. म्हणजे काय? तर मला विचारपूर्वक माझ्या ज्या विचार आहे, त्यामध्ये मला विचार करायचा की मी काय ऐकायला पाहिजे? मी काय बघायला पाहिजे? मी काय बोलायला पाहिजे? मी काय कन्झ्युम करायला पाहिजे? मी काय गोष्टी विकत घेतल्या पाहिजे का काय नाही घेतल्या पाहिजे? हे सुद्धा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. तरच हे सगळं घडू शकतं. अ, पुढचा श्लोक तोच आहे, की सर्वाणींद्रिय कर्माणि प्राण कर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. आता इथे जुह्वति हा शब्द बऱ्याच वेळा आलाय. जुह्वति म्हणजे अर्पण करणे. अर्पण करणे म्हणजे काय? तर या सगळ्या गोष्टींचा जो उपयोग आहे, तो कृष्णाला ओळखण्यासाठी करणं म्हणजे अर्पण करणं आहे. ओके. अर्पण करणे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी काहीच काम करायचं नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. तर ह्या सगळ्यांचा वापर कृष्णाला ओळखण्यासाठी करणे म्हणजे जुहवती आहे. तर अ, आत्मसंयम योगाग्नो. आत्मसंयम म्हणजे योग. म्हणजे आपण जे अष्टांग योग किंवा योग मार्ग जो बघतो, तो म्हणजे आत्मसंयम योगाग्नो, जे आत्मसंयम आहे. प्राणकर्म आणि चापरे. प्राणकर्म आणि चापरे म्हणजे प्राणायाम. प्राणायाम, योग या सगळ्या गोष्टी जर का आपण करू लागलो, कशासाठी? तर कृष्णाला ओळखण्यासाठी, तरच यातनं आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. आपले जी कर्म आहेत, ही सगळी ज्ञानकर्म होऊ शकतात. आपला यज्ञ हा ज्ञानयज्ञ होऊ शकतो. मग आता यज्ञाचे पण अनेक प्रकार पुढे कृष्णाने सांगितले आहेत.
द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योग यज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञान यज्ञाश यतय संशितौ व्रताः. याचा अर्थ असा होतो की काही जण यज्ञ करताना म्हणजे काहींना असं वाटतं की आपण आपल्याकडे जे आहे त्याचं आपण दान करावं. इट्स ओके. कुणाला असं वाटतं की आपण तप करावं म्हणजे अभ्यास करावा. दॅट इज ऑल्सो करेक्ट. कोणाला योग मार्गावरती चालावंसं वाटतं. दॅट इज ऑल्सो ओके. स्वाध्याय यज्ञान यज्ञस्य यते संशितौ व्रताः. म्हणजे या सगळ्याचा स्वाध्याय होणं म्हणजे काय? या सगळ्यातनं आपण आत्मपरीक्षणाकडे जाणं, इंट्रॉस्पेक्शन कडे जाणं हे अपेक्षित आहे किंवा हे होण्यासाठी सगळी कर्म करा, तरच यतय संशितौ व्रताः म्हणजे तरच तुम्ही प्रबुद्ध होणं म्हणजे तुम्ही अ, कृष्णाला ओळखण्याकडे जाणं, तुमचं जे लॉजिक आहे, सुपर लॉजिक जे आहे, त्याला हिट करणं हे तुम्ही करू शकता. ओके. एक छोटीशी गोष्ट मी इथे सांगते. मत्स्य पुराणातली कथा आहे ही, की भृगु ऋषी म्हणजे ब्रह्माचे पुत्र. बरं का. म्हणजे हे करणं कसं कठीण आहे किंवा किती सोपं पण आहे, हे आपल्याला या गोष्टीतनं कळू शकेल, की भृगु ऋषी ब्रह्माचे पुत्र होते. एकदा असे सगळे साधू, संत असे काहीतरी चर्चा करत होते आणि त्यांच्यामध्ये अशी चर्चा चालली होती, की आता ही जी त्रिमूर्ती आहे, याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? मग त्यांनी भृगु ऋषींची निवड केली, की तुम्ही टेस्ट करा. ह्या त्रिमूर्तीला तुम्ही टेस्ट करा. तर भृगु ऋषी म्हणाले, "ठीक आहे, मी करतो. माझ्या परीने किंवा मला जेवढं समजतंय त्याप्रमाणे मी टेस्ट करतो." म्हणून ते आधी ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव काहीतरी लिहीत बसले होते. तर मध्येच त्यांनी अ, ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि एक अशा इकडच्या-तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. तर ब्रह्मदेवांना ते डिस्टर्ब झालं. ब्रह्मदेव म्हणाले, "अरे तुला कळत नाही का तुझ्या वडिलांशी कसं वागायचं? मी काहीतरी काम करतोय, तर वडिलांना आदर देणं हे तुला कळत नाही का?" मग भृगु ऋषी तिथून गेले शंकराकडे हिमालयामध्ये. शंकर आपली साधना करण्यामध्ये मग्न होते. अ, तर भृगु ऋषी तिथे पोहोचले आणि त्यांनी काहीही अगेन ब्रह्मासारखाच काहीही त्यांना सूचना न देता तिथे पोहोचले आणि त्यांनी शंकराला अ, शंकराशी संवाद साधायला सुरुवात केली आणि शंकराला ते म्हणाले, की "तुम्ही करताय साधना वगैरे, परंतु तुम्ही राख का लावताय अंगाला? तुमचं रूप किती भयावह दिसतं ते सगळं राख लावल्यामुळे वगैरे. सो हे थोडंसं अव्हॉइड करा. पीपल विल स्टार्ट लव्हिंग यू इव्हन मोर जर का तुम्ही असं नाही केलं तर." तर शंकर सुद्धा रागावले, की "तुला कसं कळत नाहीये, मी साधनेमध्ये आहे आणि तू येऊन डिस्टर्ब करतोय आणि अशा अतिशयच निरर्थक गोष्टी तू माझ्याशी बोलतोयस." तर शंकरांनी त्याला खूपच त्याच्यावरती चिडले, शंकर सुद्धा. मग तिकडनं तो गेला विष्णूंकडे, शेषशाही विष्णू. ते अ, अ, महासागरामध्ये म्हणजे शेषावरती ते झोपले होते. तर अ, त्यांना त्यांनी डिस्टर्ब केलं त्यांच्या छातीवरती लाथ मारून. ओके, विष्णूला. तर विष्णूला जाग आली आणि अ, विष्णूंनी काय केलं? उठल्या-उठल्या त्यांनी काय केलं, की त्यांना असं वाटलं, की हा मनुष्य एवढा संतापलेला आहे, एवढा हा उद्विग्न का आहे? आणि माझ्या छातीवरती ह्याने लाथ मारली आहे, तर माझी छाती पण बऱ्यापैकी वज्र छाती आहे माझी. याच्या पायाला पण लागलं असेल. आणि याचं दुःख मी कमी करतो आधी, ह्याला शांत करतो, म्हणजे मला कळेल याच्या मनामध्ये काय उद्विग्नता आहे आणि म्हणून त्यांनी भृगु ऋषींचे पाय चेपायला सुरुवात केली. तर म्हणून मग भृगु ऋषींनी असं सांगितलं, की बाबा ह्या त्रिमूर्तीमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे.
बिकॉज कुठल्याही प्रकारे उद्विग्न न होता आपल्या प्रत्येक इंद्रियावरती संयम ठेवून आपल्या प्रत्येक कर्मेंद्रियावरती संयम ठेवून त्यांनी कर्म केलेलं आहे आणि म्हणून विष्णू श्रेष्ठ आहे. तर बेसिकली याच्यामध्ये असं आहे, कबीर साहेबांचा दोहा मला इथे आठवतोय, तो असा आहे की क्षमा बड़न को चाहिए छोटन को उत्पात, कहा गई विष्णू की जो भृगु मारी लात. म्हणजे जे थोर लोक असतात त्यांनी क्षमा करावी म्हणजे त्यांनी आपले जे इंद्रिय आहेत, आपले जे मन आहे, आपले जे सेन्सेस आहे त्यांच्यावरती संयम ठेवावा, तरच ते क्षमा करू शकतात, म्हणजे इतरांना अंडरस्टँड करू शकतात. क्षमा याचा अर्थ चलो माफ कर दिया असा होत नाही, तर कंपॅशनेट बनणे, दुसऱ्याची अवस्था समजून घेण्याच्या भूमिकेमध्ये जाणं म्हणजे क्षमा आहे, जे तुम्हाला मोठं करू शकते. किंवा मोठ्या माणसांमध्ये हा गुण असतो, किंवा ज्यांना आपली आध्यात्मिक प्रगती करायची आहे त्यांनी हा गुण अंगामध्ये आचरणामध्ये आणायला सुरुवात करावी. छोटन को उत्पात, जी ज्या लोकांना फक्त रेग्युलर लॉजिक किंवा आपलं मटेरियलिस्टिक लॉजिक अप्लाय करायचंय त्यांना गरज नाहीये, त्यांना उत्पात पण चालतो. म्हणजे आपण जर बघितलं की आता भृगु ऋषींसोबत जे इतर संत होते, साधू होते, त्यांना गरजच नाहीये डेइटींची टेस्ट घेण्याची, ऍक्च्युली कोणाची टेस्ट घेण्याची गरज नाहीये त्यांना. परंतु त्या लेवलची लोक सुद्धा हे करू शकत नाहीत. त्यांना असं वाटतं कुठेतरी की अरे आपण करतोय ते बरोबर करतोय का, किंवा मी ह्या देवाला फॉलो करतोय तर मी हे करेक्ट करतोय का, असा संशय येणं, असं वाटणं, हे त्या लेवलच्या लोकांसाठी सुद्धा कठीण आहे. सुपर लॉजिकचं बटन हिट करणं असा त्याचा अर्थ होतो. आणि कहा गई विष्णू की जो भृगु मारी लात, म्हणजे विष्णूच्या छातीवरती बऱ्याच ठिकाणी असं आहे, म्हणजे विष्णूच्या मंदिरात जर का आपण गेलो तर आपल्याला एक चिन्ह दिसतं भृगूंच्या लाथेचं. तर ह्यामुळे विष्णूंना कुणीही कमी लेखलेलं नाहीये. म्हणजे मला कोणीतरी लाथ मारली, मला कोणीतरी दूषणं दिली, मला कोणीतरी निंदा केली, यामुळे ऍक्च्युली माझी बदनामी होते का? हा विचार आपण करणं गरजेचं आहे. कारण की यामुळे जो मनुष्य ते करतो आहे, त्याची मानसिकता, त्याची वैचारिक लेव्हल ही कळून येते आणि जगातली सगळी मंडळी याच्याकडे बघत असतात. आणि ज्यांना हे कळत नाही, ज्यांना एंटरटेनमेंट मध्येच फक्त इंटरेस्ट आहे, ज्यांना उत्पातामध्ये इंटरेस्ट आहे, अशा मंडळींमध्ये आपण वेळ का घालवायचा? व्हाय शुड वी वेस्ट आवर टाइम इन प्रूव्हिंग टू द पीपल ज्यांना कल्पनाच नाहीये की माझं हायर गोल काय असलं पाहिजे. नॉट नीडेड. तुमचा वेळ तिथे वाया घालवू नका. सो हा श्लोक जो आहे किंवा जो दोहा आहे कबीर साहेबांचा, तो खूप मोठं गोष्ट सांगून जातो असा आहे. आणि जर का हे असेल, हे करण्यासाठी जसं आपण बघितलं की तुम्ही संयम ठेवायला पाहिजे. त्यानंतर काही जणांना प्राणायाम सुद्धा आपण करू शकतो. जसं पुढचा जो श्लोक आहे तो आहे, अपाने जुवती प्राणम प्राणे पानं तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः. प्राणायाम करताना सुद्धा रेग्युलरली प्राणायाम करणं हे गरजेचं आहे. एक दिवस प्राणायाम करून उपयोग नाहीये. प्राणायाम म्हणजे काय? तर आता खरं म्हणजे आपण ज्यावेळी 6व्या अध्यायाकडे जाऊ गीतेच्या, तो तर पूर्णतः योग, प्राणायाम याच्यावरती अध्याय आहे. आत्मसंयम योग नाव आहे त्या अध्यायाचं. तर आता फक्त एक झलक आहे की प्राणायाम म्हणजे काय? तर श्वासावरती नियंत्रण, श्वासाबद्दल अवेअर होणं म्हणजे प्राणायाम आहे. मग त्यासाठी ज्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम करता, जसं उज्जयी आहे, अनुलोम-विलोम आहे वगैरे, वगैरे. त्यातनं काय तुम्हाला मिळालं पाहिजे? तर तुम्ही श्वासाबद्दल सतर्क होणं, हे होणं अपेक्षित आहे. इतरांना सांगणे, की बाबा याच्यामुळे माझं पोट कमी झालं, याच्यामुळे माझा हार्ट व्यवस्थित झालं. हे तर काय आहे म्हणजे त्याला म्हणू की हे मटेरियलिस्टिक लॉजिक आहे. सुपर लॉजिक काय आहे?
तर याच्यामुळे मला मन स्थिर झालं, कारण मी श्वासांबद्दल सतर्क झाले आणि म्हणून माझं मन स्थिर झालं. आणि त्यासाठी रेग्युलरली प्राणायाम करणं हे गरजेचं आहे. एक दिवस प्राणायाम करणं किंवा फक्त इतरांना सांगण्यासाठी मी 200 वेळा कुठला प्राणायाम आहे तो, भस्त्रिका करतो. नॉट रिक्वायर्ड. 200 वेळा भस्त्रिका करायची म्हणजे तुमची केवढी प्रगती पाहिजे, आध्यात्मिक प्रगती किंवा प्राणायामातली प्रगती केवढी पाहिजे. सो ह्याच्यापासून दूर राहा आणि रेग्युलरली व्यवस्थित प्राणायाम, श्वासाबद्दल जागृत होणे. म्हणजे तुम्ही जर का नामस्मरण करून पण जागृत होऊ शकले तुमच्या श्वासाबद्दल, तरी सुद्धा तो प्राणायामच आहे. यासाठी तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी करायची गरज नाहीये. आणि जर ते करायचे असले तर ते शास्त्रशुद्धरित्या आणि करेक्ट वेने करा. ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, ज्याच्यामुळे तुम्हाला हेडेक होत असेल, अजून काहीतरी वेगळा त्रास होत असेल, तर तो प्राणायाम तुमच्यासाठी वर्क करत नाहीये. ज्यावेळी प्राणायामानंतर तुम्ही श्वासाबद्दल जागृत होता, तुमचं मन स्थिर होतं, तो खरा प्राणायाम आहे, असा याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढचा जो श्लोक आहे तो आहे अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषाः. याच सोबत अपरे नियताहारा म्हणजे आहार तुमचा जो आहे, म्हणजे आता याच्यासाठी अगेन आपण जे म्हणतोय की इंद्रियांवरती संयम ठेवा. तर तुमचा आहार जो आहे, तुमचा विहार जो आहे, हे सगळं तुम्हाला डिसिप्लिन मॅनर मध्ये करणं हे सुद्धा गरजेचं आहे. जर का तुमचा प्राणायाम, जर का तुमची साधना, जर का तुमचं नामस्मरण नीट होणं, डिसिप्लिन मॅनर मध्ये होणं अपेक्षित असेल, तर मनुष्याने हे करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं मी कशासाठी करतोय? अगेन प्राणान् प्राणेषु जुह्वति, म्हणजे हे सगळं मी कशासाठी करतोय? तर मला कृष्णाला ओळखायचं आहे, म्हणून मी हे करतोय, अर्पण करतोय त्याच्या चरणी. मला लोकल काहीतरी तात्पुरते बेनिफिट्स मला नकोय, असा त्याचा अर्थ होतो. आणि सर्वे पेते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषाः. कल्मषाः म्हणजे पाप, म्हणजे पापांमधनं मुक्ती मिळणं हे होऊ शकतं जर का आपण अशा रीतीने आपल्या इंद्रियांना संयमित केलं, आपल्या कर्मेंद्रियांना संयमित केलं, संयम ठेवला, आपल्या वैचारिक जे आपला यज्ञ चालू आहे तो जर का करेक्ट ठेवला, प्राणायाम करेक्ट केला, योगा करेक्ट केला, तर हे होऊ शकतं. आता पाप म्हणजे काय, कल्मषाः म्हणजे काय, तर बेसिकली तुमचं पाप म्हणजे काय, तर जी कर्म तुम्हाला कृष्णापासून दूर नेणारी आहेत, ते कल्मष आहे, ते पाप आहे. कारण की त्याच्यामध्ये तुम्ही तात्पुरते फायदे बघता. तुमचा कायमचा फायदा बघणं, हे जे आहे, हे त्याच्यामध्ये होऊ शकत नाही आणि त्या कल्मशातनं तुम्ही बाहेर पडू शकता, असं आहे. एक म्हणजे बघा, आता आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो, की म्हणजे आपली जी हे काय म्हणू आपण, आपली इंद्रिय जी आहेत, आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, सेन्स ऑर्गन्स आहेत, हे अ, कुठल्या तरी विषयाशी कायम संलग्न असतात. ओके. इवन आपलं लग्न सुद्धा एखाद्या व्यक्तीशी होतं. सो लग्न याचा अर्थ काय आहे? एक अर्थ असा आहे की संलग्न असणे. ओके. म्हणजे त्या व्यक्तीसोबत, त्या व्यवसायासोबत तुम्ही काही ना काहीतरी त्यातनं बेनिफिट मिळवणे, त्यातनं काही ना काहीतरी तुम्हाला मटेरियलिस्टिक फायदा होणं, म्हणजे संलग्न असणे असं आहे. आणि दुसरा अर्थ आहे की लग्न. लग्न म्हणजे काय? तर त्या व्यवसायामधनं त्या व्यक्तीच्या माझ्या जीवनात असण्यामुळे माझी काय आध्यात्मिक प्रगती घडते आहे, याबद्दल जागृत होणं म्हणजे लग्न आहे. आणि म्हणून आपण जे म्हणतो की लग्न, कोणाशीही विवाह हा डेस्टिन्ड असतो, म्हणजे देवाने ठरवलेलं असतं. बिकॉज कुठेतरी युनिव्हर्सला, ब्रह्मांडाला माहिती आहे की या व्यक्तीशी तुमची जर का लग्न असेल, म्हणजे त्या व्यक्तीला तुम्ही आहे तसं ऍक्सेप्ट करून स्वतःमध्ये बदल घडवले, तर तुम्ही तुमचं हायर गोल कडे जाणं
हे करू शकता आणि म्हणून या गाठी बांधलेल्या असतात स्वर्गात असं म्हणलं जातं. ओके. सो बेसिकली ही अगदी काय म्हणू त्याला, अगदी बेसिक गोष्ट आहे. मग आपण संलग्न राहायचं आहे आपल्या इंद्रियांशी, त्या विषयांशी, का आपल्याला लगन आली पाहिजे कृष्णाची? हा विचार आपण करायला पाहिजे, की प्रत्येक इंद्रियाला लगन लागली पाहिजे, की मला कृष्णाला भेटायचंय. मला एक तळमळ लागली पाहिजे हृदयाला, की मला कृष्णाचा साक्षात्कार हवा आहे. तरच तुम्ही पुढचं जे गोष्टी आहेत त्या करू शकता. म्हणजे पुढचा जो श्लोक आहे तो आहे यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायल्लोकस्य यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम. यज्ञशिष्टामृतभुजो म्हणजे काय, तर जो यज्ञ, जी कर्म तुम्ही करताय त्यातनं तुम्हाला जे अमृत मिळणार आहे, त्यातनं जो तुम्हाला प्रसाद मिळणार आहे, तो ब्रह्माचा जर प्रसाद असेल, तर तुम्हाला ह्या लोकी सुद्धा तुम्ही, म्हणजे हा जो जन्म आपण घेतलेला आहे, हा या जन्माचं सार्थक आहे. नायन लोकोस यज्ञस्य म्हणजे अन्यथा जर का तुम्ही सगळे लोअर गोल्स जे आहेत त्यालाच महत्व देत बसलात, तर या लोकात तरी तुमची प्रगती होणं शक्य नाहीये. कुतोन्य कुरु सतम, पुढच्या जन्मात कोणी सांगितलंय? म्हणजे तुम्हाला हाच जन्म माहिती आहे, याच जन्मात, याच क्षणी तुम्ही हे करायला सुरुवात करा, असं कृष्ण आपल्याला सांगतो आहे. अर्जुनाला त्याने सांगितलंय, की आत्ताच तू सुरुवात कर. म्हणजे त्याने युद्ध कर असं सांगताना पण तेच सांगितलं, की युद्ध करणे म्हणजे अधर्माविरुद्ध लढणे, हा तुझा धर्म आहे, म्हणून तू ते कर. कुणाला तरी मारायचंय मला, माझ्या हातनं कोणाची तरी हत्या होईल, या भीतीतनं, ही जी तुझ्या मनामध्ये भीती आहे, हिच्याशी संलग्न राहू नकोस. तर मला माझं कर्तव्य करायचंय आणि त्यासाठी मला कृष्ण बळ देतो आहे. मला धर्मासाठी युद्ध करायचंय. ह्यासोबत तू लगन ठेव. म्हणजे तुझी जी काही वाटतंय तुला, की माझ्या हातनं ही पापं घडतील, त्यातनं तू मुक्त होशील. त्या पापांसाठी तुला कुठल्याही प्रकारे वेगळं काहीतरी अ, साधना करण्याची गरज उरणार नाही. असा कृष्णाने अ, अर्जुनाला पण संदेश दिला गीतेमध्ये. सो आपण पुढचा जो भाग आहे याचा उरलेला, तो आपण नंतर बघणार आहोत, की आता हे सगळ्या प्रकारचे यज्ञ आपण पाहिलेत आतापर्यंतचे, की काय-काय यज्ञ आपण करायला पाहिजे, मनुष्याने काय करायला पाहिजे. ओके. आणि मग याच्या पुढे काय आहे? जर का हे यज्ञ आपण करेक्ट मार्गाने केले, आपण जर का लॉजिक बटन, सुपर लॉजिकचं बटन हिट केलं, तर आपल्याला काय-काय प्राप्त होऊ शकतं, हे जर का आपल्याला कळलं, तर मग पुढे आपल्याला अजून काय-काय गोष्टी करता येतील किंवा अजून आपण कशी प्रगती स्वतःची करू शकतो, सो दॅट आपण ब्राह्मण ह्या वर्णामध्ये स्वतःला बसवू शकतो. यासाठी हे गरजेचं आहे. सी बेसिकली एक गोष्ट सांगते मी छोटीशी, की ह्या गोष्टी जसं आपण आता भृगु गोष्ट पाहिली. तसंच, की ह्या इंद्रियांच्या, या भावनांच्या, या खोलवरून ज्या जखमा आपल्याला झालेल्या असतील आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या लोकांमुळे, त्यांच्या आवेगामुळे आपण जी कर्म करतो, त्यामुळे आपण स्वतःचंच कसं अधोगती किंवा स्वतःलाच कसं मागे खेचत राहतो, याचं एक उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगते मी. अ, ही सर्वश्रुत गोष्ट आहे. अ, त्राटिका जी राक्षसी होती, तिची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, जिचा वध श्रीरामाने केला. तर त्राटिका ही ॲक्चुअली एका यक्षाची मुलगी होती. म्हणजे जन्माने ती यक्ष होती. ओके. सो यक्षांकडे थोड्या सुपरनॅचरल पॉवर्स असतात. ओके. सो सुकेतू नावाच्या यक्षाची ही मुलगी होती. पण तिचं प्रेम जमलं एका सामान्य माणसावरती म्हणजे मनुष्यावरती, सुंड नावाच्या. आणि तिने त्याच्याशी प्रेमविवाह केला, ज्याला तिच्या वडिलांचा विरोध होता. म्हणून ती त्यांच्या घरी असलेलं ऐश्वर्य सोडून
सुंडासोबत तिने संसार सुरू केला. त्यांना 2 मुलं पण झाली. एक होता मारीच आणि एक होता सुबाहू. तर एकदा बिकॉज शी हॅड मॅरिड अ कॉमन पर्सन, सामान्य माणसाशी लग्न केल्यामुळे आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे असं झालं की त्यांना कधी कधी खायला पण मिळत नव्हतं पूर्ण. उपासमार होत होती. म्हणून मग एके दिवशी तिने सुंडाला सांगितलं की आज तरी आपल्या मुलांना खायला मिळालंच पाहिजे. म्हणून सुंड अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडला आणि बराच काळ फिरून त्याला काही मिळेना. शेवटी तो एका आश्रमामध्ये पोहोचला. तिथे एक यज्ञ होणार होता. अगस्त्य ऋषींचा आश्रम होता आणि तिथे काही फळं होती. तर ती त्याने उचलली आणि तो तिथनं निघाला. तेव्हा तिथे जे ब्राह्मण होते, जे यज्ञ करणारे होते किंवा काय, त्यांनी त्याला जाब विचारला, की "तू का इथे चोरी करतोयस?" तर हे त्यांचं जे काही बोलणं चालू होतं, त्याच्यामध्ये त्याचा तोल गेला आणि तो त्या यज्ञामध्ये, यज्ञाच्या आगीमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला. हे ज्यावेळी त्राटिकेला कळलं, तेव्हा ती यक्ष असून सुद्धा म्हणजे थोडंसं सुपरनॅचरल पॉवर्स असणं, सिद्धी असणं म्हणजे काय? काही ना काहीतरी तुमची साधना असते ना, त्याच्यामुळे तुम्हाला सिद्धी प्राप्त होतात. तरी सुद्धा ती त्या भावनाच्या आवेगामध्ये ती स्वतःला आवरू शकली नाही आणि तिने आपल्या पॉवर्सचा वापर राक्षसीपणासाठी किंवा राक्षसी वृत्तीसाठी करणं सुरुवात केली. म्हणजे तिने साधूंना, संतांना, जे साधना करतायत, अशा लोकांना त्रास देणं असं सुरू केलं. आणि म्हणून त्या त्राटिका वनामध्ये असं होतं, की कुणीच व्यक्ती साधना करू शकत नाही. कुणीही साधू संत तिथे शांतपणे अ, तप करू शकत नाही. अशी त्या त्राटिका वनाची एक अं, ख्याती झालेली होती. आणि मग ज्यावेळी श्रीरामाला विश्वामित्र ऋषींनी तिथे नेलं, त्यावेळी त्राटिका जिच्यामध्ये 100 हत्तींचं बळ होतं, तिचा वध रामाने केला. परंतु रामाने तिची मुलं आली नाहीत, म्हणजे सुबाहू आणि मारीच आली नाहीत, म्हणून तिचं पुत्र म्हणून तिचे अंत्यसंस्कार सुद्धा रामाने केले. ओके. सो एक जो व्यक्ती आहे, जो यक्ष आहे, ज्याच्याकडे ऑलरेडी सुपरनॅचरल पॉवर्स आहेत, ज्याच्याकडे ऑलरेडी काही ना काहीतरी सिद्धी प्राप्त आहेत, अशा व्यक्तीला सुद्धा आपल्या भावनांच्या आवेगातनं, आपल्या इंद्रियांच्या आवेगातनं वाचणं, संयम ठेवणं, त्यांना नियंत्रित ठेवणं हे जमत नाही आणि मग अशी व्यक्ती राक्षसी वृत्तीकडे जाऊ शकते. आणि याच्यामुळे जे काही झालं, की तिची मुलं सुबाहू आणि मारीच, मारीच्याला तर आपण म्हणलं, की जो राक्षस होता, ज्याने हरणाचं रूप घेतलं, तो मारीच राक्षस त्राटिकेचा मुलगा होता. मग तिच्या मुलांकडे सुद्धा ह्या गोष्टी अ, गेल्या. कारण ती अनुकरण केलं त्यांनी आपल्या आईचं. म्हणजे विचार करा, की आपण जी कर्म करतो आहोत, त्याचा आपल्याला पण फायदा नाहीये आणि प्लस कधी-कधी आपली मुलं पण जर का हे फॉलो करत असतील, आपली पुढची पिढी, तर त्यांना सुद्धा वाटेल, की अरे जगण्याचा हाच करेक्ट मार्ग आहे. सो दे विल अल्सो नेव्हर कम ऑन द पाथ ऑफ मेडिटेशन, ऑन द पाथ ऑफ सरेंडर, ऑन द पाथ ऑफ संयम म्हणजे आपण त्याला पेशन्स म्हणतो. सो माझा हायर गोल काय? हिट द सुपर लॉजिक बटन. म्हणजे लॉजिकपेक्षा पण ते सुपर लॉजिकचं बटन हिट करा. विचार करा, की मी जर का आत्ता माझ्या इंद्रियांना संयमित केलं, माझ्या वैचारिक प्रोसेसला संयमित केलं, तर इंद्रियांना संयमित करणं म्हणजे काय? आपल्या वैचारिक प्रोसेसला संयमित करणं आहे. म्हणजे आपण आता ओ-टी-टीवरती बिंज वॉचिंग करतो. सो आपल्या वैचारिक प्रोसेसमध्ये हे येऊ देत, की याचा मला काय फायदा आहे? बिंज वॉचिंगचा मला काय फायदा आहे? किंवा या सीरीजचा मला काय फायदा आहे? किंवा मग ही सीरीज जी आहे, ही मी रोज थोडा-थोडा वेळ पण बघू शकते ना. रादर दॅन बिंज वॉचिंग आणि मग नेक्स्ट डे उशिरा उठायचं. मग सगळ्याच गोष्टींना फाटा द्यायचा. अंघोळीला पण फाटा द्यायचा, साधनेला पण फाटा द्यायचा. आपण कामाला जिथे जाणार आहोत, तिथे पण आपल्याला झोप येतेय.
हे करणं गरजेचं आहे का? सो बेसिकली ज्यावेळी आपण म्हणतो की इंद्रियांना संयमित करा, याचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा आपल्या विचारांमध्ये आपल्याला संयम येणं गरजेचं आहे, की ही गोष्ट मला काय देणार आहे? म्हणजे लॉजिकली ठीक आहे, हे माझा फायदा होईल. पण सुपर लॉजिकली माझा हायर गोल काय आहे? त्याच्याकडे मला हे घेऊन जाणार आहे का? तर तुम्ही हा जो विचार आहे, ह्याला आचरणात आणणं, हे आरामात करू शकाल. सो ऑन धिस नोट आपण अ, आजचा जो डिस्कोर्स आहे, हा इथे संपवूया आणि मेडिटेशन सुरू करूया. आणि अगेन ह्या सगळ्या गोष्टींसाठी कालच गुरुपौर्णिमा झाली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी की सतर्क होणे, कुठल्याही आपल्या आयुष्यातल्या घटनेमध्ये आपण जर का विवश होत असू, भावना विवश आणि ज्याच्यामुळे आपली कर्म घडतायत असं वाटत असेल, तर तुम्ही तुमच्या गुरुला अप्रोच व्हा. काय यातनं मार्ग आहे त्याकडे जा. आता काही-काही जण माझ्याकडे येतात, की बाबा माझं आणि माझ्या पार्टनरचं पटतच नाही, तर मी काय करू? किंवा काय? तर बेसिकली ज्यांना ऐकायचंच नाहीये, त्यांना मी सल्ला देऊन पण उपयोग नाहीये. पण ज्यांना मी दिलेला सल्ला पटणार आहे, त्यांची निश्चितपणे प्रगती होणार आहे. हे मला माहिती आहे. सो मी माझा सल्ला देते. आय डोंट कीप ऑन इन्सिस्टिंग की हे काय करतायत, काय करतायत? यू हॅव टू लिव्ह. त्यामुळे आपली कर्म करा आणि पुढे चालत राहा. दॅट इस व्हॉट वी हॅव टू डू. आणि गुरु यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मेडिटेशनच्या रस्त्यावरती आपण सगळे मिळून अशीच छान प्रगती करत राहूया, अशी कृष्णाच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आपण आता मेडिटेशन सुरू करणार आहोत.